माझे नाव शकुंतला आप्पासाहेब शेळके. मी श्रीरामपूरवरून आलेली आहे. आमचा जिल्हा अहमदनगर आहे आणि तिथून मी कोल्हापूरच्या म्हणजे मला सांगितलं होतं माझ्या मुलीने इथे चांगलं हॉस्पिटल आहे, निसर्ग उपचार आहे कोल्हापूरमध्ये, आनंदपुरी म्हणून योग सेंटर आहे, तिथं आपण जाऊया. तर तिला पण घ्यायची होती थेरपी, त्याच्यामुळे मी पण तिच्याबरोबर आले. आणि तिचे चालू असताना माझं पण डॉक्टरनी चालू केलं. तर मला शुगर, BP आणि थायरॉइड होतं आणि मणक्यामध्ये पण पेन्स होत्या. त्याच्यामुळे मग मी चालू केल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली, मला म्हणे इथं असं आहे शिवांबू. मला शिवांबू म्हणजे काहीतरी वेगळं औषध असेल. पण त्यांनी जेव्हा सांगितलं स्वतःचं सोमूत्र स्वतःच प्यायचं, तर मला असं एकदम हे झालं की मला नाही, मी करू शकणार नाही, माझ्याच्यानं ते होणारच नाही. आणि मग ज्यावेळेस डॉक्टरने सगळं समजून सांगितलं आणि सोना मॅडमने पण मला खूप त्याच्याविषयी माहिती सांगितली. डॉक्टरनी पण सगळे व्हिडिओ दाखवले, बाकीचे अनुभव सांगितले, ते काय असतं, कसं असतं, हे सगळं मला सांगितल्यानंतर मग माझी थोडी मनाची तयार झाली. एक दिवस तर मी घेतलंच नाही. मग दुसऱ्या दिवशी एक टाईम घेतलं. मग तिसऱ्या दिवशी मी 9 वेळेस घेतलं. मग मला काही त्रासही झाला नाही आणि इतकं छान वाटलं का मग असं वाटलं की नाही, आपण हे शिवंबू नाही घेते, काहीतरी औषधच घेतोय. म्हणजे स्मेल पण नाही आला आणि खूप असं, आणि जसं जसं मला फ्रेश वाटायला लागलं, वजन कमी व्हायला लागलं. म्हणजे असं वाटलं नाही का आपण आहेत, एकदम चैतन्य आल्यासारखं वाटलं एकदम शरीरामध्ये. जसं आपण एकदम हलकेपणा, जसं पक्षी कसा उडतो हवेमध्ये, तसं मला रिअल असं वाटायला लागलं. मी पहिल्यांदी एक चक्कर सुद्धा मारू शकत नव्हते. अर्धा किलोमीटर किंवा असं थोडे पण चालू शकत, 10 मिनिटं पण चालू शकत नव्हते. आता मी 1 तास चालते तरी मला दम लागत नाही. जर ते उतरते तर काहीच होत नाही, कुठलाही त्रास होत नाही, सगळे व्यायाम व्यवस्थित करू शकते. नंतर सोना मॅडमने माझी शुगर चेक केली, ती एकदम नॉर्मल आली. 5 दिवस फास्टिंग नंतर शुगर चेक केली तरी नॉर्मल आली, एकही गोळी न खाता. म्हणजे एवढे छान रिझल्ट आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना कोणता त्रास असेल, सध्या आजारही इथे बरे होतात, कॅन्सर असू द्या, कुठलंही असू द्या, तरी पण ते पण खूप छान इथं कव्हर होतात. मी स्वतः इथं अनुभवलेले आहेत, पेशंट आहेत, त्यांचे सगळ्यांचं ऐकतो आम्ही रोज वेगवेगळे. तर खूप जे आजार बरे होत नाही इतर, आणि इथे येऊन ते आजार सगळे बरे होतात.